आसगाव दशक्रोशीत सध्या सुरू असलेल्या मायनिंग सर्वेक्षणावरून स्थानिक जनतेमध्ये तीव्र संतापाचे आणि चिंतेचे वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज श्रीदेव वेतोबा मंदिरात जाऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधला। मी आज देवाच्या मंदिरात बसलोय, त्यामुळे केवळ तुम्हालाच नाही तर या भागातील 11 गावातील ग्रामस्थांना शब्द देतो, मी पालकमंत्री असेपर्यंत या गावामध्ये कोणत्याही परिस्थितीत मायनिंग प्रकल्प होऊ देणार नाही, असे स्पष्ट आश्वासन मंत्री राणे यांनी बैठकीत दिले। झालेल्या ड्रोन सर्वेक्षणाबाबत बोलताना पालकमंत्री राणे म्हणाले, जे ड्रोन सर्वेक्षण झालं त्याची आम्हाला पुसटशीही कल्पना नव्हती। एखादे सर्वेक्षण करायचे असल्यास त्याला सरकारच्या पूर्वपरवानगीची गरज नसते। कंपनीचे अधिकारी थेट गावात येऊन सर्वेक्षण करू शकतात आणि त्यानंतर ते आपला अहवाल सरकारला सादर करतात। जमिनीखाली मिनरल्स खनिज आढळल्यास ते सरकारकडे प्रकल्पासाठी विनंती करतात। त्यामुळे या सर्वेक्षणाशी आमचा किंवा प्रशासनाचा काडीमात्र संबंध नाही, असा खुलासा त्यांनी केला। यापूर्वी मायनिंगमुळे आम्हाला भरपूर भोगावं लागलं, ती चूक आता पुन्हा करणार नाही। आम्ही नेहमीच लोकांसोबत राहू, तुम्ही कोणतीही चिंता करू नका आणि गावातील वातावरण खराब करू नका, असं आश्वासन बैठकीत देण्यात आलं। उपस्थित ग्रामस्थांनी पालकमंत्री नितेश राणे यांनी विविध प्रश्नांवर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। तुम्ही मायनिंग होणार नाही असं सांगताय, तुमचे सहकारी कंपनीसोबत काय करताय? जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी गावात का आले नाहीत? कोणत्याही यंत्रणेची परवानगी न घेता ड्रोन सर्वेक्षण झालेच कसे? अशा प्रश्नांचा भडीमार ग्रामस्थांनी केला। तसेच तुम्ही आमच्या गावात आणि देवळात आला आहात तर आता आम्हाला शब्द द्या, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली। त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी वेतोबाच्या साक्षीनं ग्रामस्थांना शब्द दिला। ग्रामस्थांनी त्यांना मुख्यमंत्री व्हावे म्हणून केळीचा अख्खा गड वेतोबा चरणी नवस म्हणून ठेवला। ज्याप्रमाणे देवाच्या तुका आम्ही सांगण्या केलेला होता देवाच्या, त्या सांगण्याप्रमाणे देवाच्या आज स्वतः पालकमंत्री तुझ्याकडे येऊन तुका असं श्रीफळ ठेवून आज असं मायनिंग सारखं प्रकल्प आणूच नाही म्हणा, तुझ्या पुढ्यात शब्द देतो देवाच्या, त्याप्रमाणे शब्दाप्रमाणे ठामपणे राहा। ह्याच्या ह्या भूमीत 10 गावात आणि ह्याच्या जिल्ह्यात संपूर्ण चांगलेसे पुरं व्यवस्थित चांगले प्रकल्प आणून आज गोव्यात जर लोकांची कामं जातात त्यांना रोजगार हैसत मिळवून दिला माझ्या आणि त्यामुळे संपूर्ण गावात जो या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जो पर्यटन विकास व्यवस्थित करून दी आणि पालकमंत्री आज शब्द दिलेला असा हे चांगले मोठे ह्या आणले म्हणा उद्योग आणले म्हणा, त्यामुळे चांगले उद्योग शेतीपूरक उद्योग आणि संपूर्ण देवाच्या एका हानी होणं पर्यटन हानी होणं होऊची नाही। तुका आम्ही केळीचं घर चप्पल करून उपवस्था आज देतो मान्य नवस बोलतो, त्या नवसात पाहणं माझ्या पुढे जसे यांचे वडील मुख्यमंत्री झाले होते तसे हे सुद्धा मुख्यमंत्री आपण जाऊ हे आणि सर्वांचा कंटॅक्ट द्यावा। त्यांनी परस्पर फायदा प्रक्रिया माझ्याकडे संपर्क कुठे साधला नाही, माझी कशी संपर्क साधला राज्य सरकारची मान्यता नाही, जिल्हा प्रशासनाची मान्यता नाही, ग्रामपंचायतीची मान्यता नाही, तर आवाज कसा तो सांगतो शिकून घ्या तुम्ही पण त्या दिवशी आलेला नाही, आलेलो ना त्या दिवशी एकदम चांगलं बोलतो का बरोबर बोलतो ठीक आहे। आपल्याला काय नेता बनवायचा विषय काय सॉल्व याचा अर्थ हे लोक ज्या ज्या भागामध्ये अशा पद्धतीचे काही मायनिंगचे झोन असतात ना ते परस्पर राज्य सरकारकडून ते लोक ऍप्लिकेशन करतात, राज्य सरकार परवानगी देत नाही, मग ते लोक सर्वे करून राज्य सरकारला कन्व्हिन्स करण्यासाठी प्रयत्न करतात की नाही बघा सर इथे एवढे मिनरल आहे, इथे एवढा आयर्न ओर आहे। आता तुम्ही सगळे जमीन मालक आहेत, तुमच्या जमिनीवर पण जबरदस्तीवर मायनिंग करू शकता का? अहो काय संविधान आहे ना आपल्या देशात, ग्रामपंचायतीची परमिशन नाही, ज्या गावात आपण अहो पण म्हणून तो बंद केला ना आपण, ग्रामपंचायतीची परमिशन घ्यायला आता काय आसाम मिनरलचा एवढा प्रकार घडण्यात मागे कारण काय होतं तर ड्रोन सर्वे होता ना। हो पण त्यांनी प्रायव्हेट कंपनी आहे, जिल्हा सरकारी कंपनी नाही आहे आता तुम्ही काय हो ना, कारण काय लक्षात घ्या मला माहिती आहे मनीष दळवीला ते लोकांनी संपर्क केला, मनीष दळवीने फक्त माझ्या जे काय आहे त्याला बाबा तुम्ही तुमचं बघा आपलं काय झालं नाही बोला ज्यावेळी ते सकाळी आले ते तुमच्याकडनं आले त्यावेळी सर्वे होणार नाही, तुमच्याकडे हे लोक आले ना गेले त्याच्यानंतर कोणाची भेट झाली नाही। आम्ही संध्याकाळी ती मीटिंग ठेवली 6 वाजता, आपण काय पुढे करायचं, कोर्टात जायचं काय करायचं हे समजलं। आमच्याकडे एक जिल्हा परिषदेचं पिओन दिलेलं पत्र त्यांना
स्थानिक शब्द हा वगळला, त्यामुळे ग्रामपंचायतीचा अधिकार नाही असं त्या नाही म्हणजे जिंदालच्या माणसाने आम्हाला जे सांगितले ते तुम्हाला सांगतो. त्यांना सकाळी जाऊन आमचे काही ग्रामस्थ लोकांनी सांगितलं तुम्ही सर्वे थांबवा, हा वादग्रस्त होणार. त्यांनी थांबवला आणि 3 वाजल्यानंतर त्यांनी परत सर्वे चालू केला आणि आम्ही इथे बसलो असताना काही मुलं आली, अरे वर कोण कुठून होता हे विचारण्यासाठी सगळेजण स्प्रेड करत शोधत गेले. ते तिथे मिळाले, कोणी त्यांची हत्यारं तोडली नाही. त्यांच्या हातातला जो मोडवत होता तो जो काय तो रिमोट कंट्रोल असतो घेतल्यामुळे तो जोड पडला आणि तिथे जे झालं त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी बाचाबाची झाली, गावातली मुलं आहेत त्यांची काहीतरी झाली असेल राहणार. त्यांना इथे आणल्यानंतर त्या व्हीपीला विचारा, तो व्हीपी आहे का सिक्युरिटी आहे आम्हाला माहिती नाही. तो इथे येऊन बसला, त्याला कोणतरी मारलं असेल. इथे आल्यानंतर साहेब मी सांगतो ना, नाही साहेब मी पण वकील केवळच बोलवलं तुम्ही इथला गावकार पाहिला आहे नंतर वकील इथे बसल्यानंतर त्याला एकही शब्दाने हात लावून दिला नाही. आमच्या उतरी साहेब सांगावं, एकाही माणसाने हात लावून तुमचे पोलीस यायच्या आधी आम्ही सांगितलं कोणी त्याला मारणार नाही. सरकारचे आमचे पोलीस त्यावेळी इथे जो बसला त्यावेळी आम्ही त्याला फक्त विचारलं तुझा बाबा वरचा सुटी कोण, तुला इथे पाठवणार कोण. तरी मनीष जोळीचं नाव घेतो. सगळ्यांचं म्हणणं काय होतं, मनीष जोळीने आपली भाषा जी काय भाषा आहे तिथे क्लिअर कर. हे म्हणत ते येणार नाही, हरकत नाही, त्यांच्याकडे त्यांचा जबाब देऊन घ्या. त्यांना जाताना विचारलं, मीडियाने विचारलं, आम्ही विचारलं, पोलिसांनी विचारलं, आमच्याबद्दल काही तक्रार आहे. त्यांच्या ज्या वस्तू होत्या त्या सगळ्या त्यांच्या ताब्यात दिल्या. त्यांच्या मुळात जिंदालची ती तोडलेली साहित्य जिंदालचं नाही, ते दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीचं. त्याच्या ऑफिसरने सांगितलं, हां त्या आउटसोर्सवाल्या कंपनी काय सांगितलं, सब मेरा सामान आप साथ में रखो, हमारा कोई कंप्लेंट नहीं. आणि दिली आहे जिंदालच्या व्हीपीने कंप्लेंट आणि कंप्लेंटला त्यांनी दिली आहे. साहेब कंप्लेंट दिली, पुढे काय होणार, आमच्याही कंप्लेंट देऊ शकलो असतो. आपल्याला वाद वाढवायचा नाहीये. आपल्याला विषय काय, आमचा एकच उद्देश आहे इथे सगळ्या जमलेल्यांचा, जो तुम्ही आम्हाला शब्द दिला तो तुम्ही पाळायचा. आम्हाला मायनिंग नको, एकच शब्द आहे आमचा. आम्ही ह्या व्यतिरिक्त आमचं काही म्हणणं नाही, मागणं नाही. साहेब आम्हाला एवढंच खात्री पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी जी काय दाखल केली कंप्लेंट ती आम्हालाही माहिती आहे साहेब, तुमचं वजन काय. त्या कंप्लेंटमध्ये त्यांनी मागे घ्यायचं पुढे घ्यायचं त्यांनी ठरवायचं आहे. नाही आमचा आरोपही नाही, आपली रिक्वेस्टही नाही. आमचं काय म्हणणं आहे, त्याला जे मारलं गेलं ते पहिलं त्याला सांगितलेलं बरोबर. हां पहिलं त्याला सांगितलेलं. हो शंभर आम्ही पण सहकार्य करतो. हॅलो, आजच्या या स्पेशल या मायनिंग विषयी आपले आलेले पालकमंत्री सर्वांची लाडकी आहेतच. आणि मेन म्हणजे पालकमंत्री म्हटल्यानंतर मायबाप म्हणून आमच्यासाठी आज नेतृत्व ते करणार आहे. त्यांची भूमिका साहेब ही तुमची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आज तुम्ही म्हणताय मायनिंग आणतो आहे हे कोण सांगतंय, इकडे आलं हे मायनिंग कोणी सांगितलंय का. तुम्हाला जेव्हा आमच्या इकडचे ग्रामस्थ भेटायला गेले त्यावेळी तुमच्याकडनं बऱ्याचशा गोष्टींचं इकडे बोलणं झालं. त्यात एक विषय होता की तुम्ही सर्वे कराल द्या, पण सर्वे कशाचं होतंय तर माळ बागायती, आंबे काजू अशासाठी आपण सर्वे करूया. किती आंबे बागायतदार आहेत हे आपल्याला समजेल. नाही साहेब, नाही तुम्ही मांडलाय भूमिका साहेब. नाही साहेब बघा, कोणाला नेता बनवायचं साहेब, मला मी तुमचाच कार्यकर्ता होतो साहेब एक काळ. साहेब अजूनही आम्ही तुम्हाला मानतो, मी एक काळ होतो, आज फक्त पक्ष आहोत, आम्ही कुठच्याही पक्षाचे नाही, पण आम्ही अजूनही तुम्हाला मानतो कारण तुमची भूमिका तशी असते. तिकडे खड्डे मारण्याचं काम होण्याऐवजी काहीतरी उभारलं असतं तर खूप चांगलं झालं. खड्डे मारण्याचं काम झालं होण्यापेक्षा मायनिंग वगैरे करून खड्डे मारतात त्याच्यापेक्षा जर काय उभारलं असतं, उद्योगधंदे आणले असते ना तर खूप बरं असतं.
कधी येणार साहेब? कधी येतात? नाही साहेब, आम्ही बघतोय, मी शिरोड्यातले आहे साहेब. सर्व नंबर 39 मुद्द्यावर साहेब कधी बघतो काय झाले की नाही विषय बरोबर नाही साहेब. उद्योग धंदे येतात हे फक्त आम्ही कागदोपत्री आणि बातम्यांच्या माध्यमातून नेते मंडळीकडे नाही. पण साहेब ह्याच्या पुढे ते झाले पाहिजे. परंतु हे मायनिंग होऊ नये. आज तुम्ही म्हणतात अध्यक्ष जिल्हा परिषद आपल्या समोर आहे, शिक्षण सभापती साहेब त्या दिवशी तुमच्यासोबत होते, ते सुद्धा अधिकारी आले. मग तुमचाच घरातला माणूस म्हणणारा, तुमचाच सहकारी म्हणणारा मनीष देवी अधिकारी आले नाही. हा साहेब सांगतो ना, आरोप करणारे कोण होते लोक? आमची लोक नाही होती. आरोप करणारी लोक ठामपणे सांगत होती त्या कंपनीची माणसं होती. नाही सर, मुद्दा तोच आहे. आज तो आला, तुम्ही म्हणतात आहे मनीषचा त्याच्यात हात काय नाही, पण आम्ही सांगतो मनीष देवी स्वतः येऊन तिकडे गेला साहेब त्या राजगडावर, आणि त्यांचे राजगड हे जे हॉटेल आहे तिकडे सर्वेक्षण करू. मग तो स्वतः ते सर्वे करण्याचं म्हणणं आहे लवचिंबकीय सर्वेक्षण होतं, म्हणजे आयनचं सर्वेक्षण होतं. याचा अर्थ तो मायनिंग संदर्भातच सर्वे झाला. तुम्ही थांबवलाय म्हणताय, तुम्ही एका साईडने म्हणताय आमचा मायनिंगला विरोधच आहे, आम्ही मायनिंगला सपोर्ट करत नाही. पण तुमच्या बाजूच्या खुर्चीवर बसणारा तिकडे सपोर्ट करतोय त्यांना. म्हणजे आम्ही सांगतो ना साहेब, ते स्वतः सांगत होते ना, त्यावेळी कशाला पण हे केलं नाही. संपर्कात असणं वेगळंच आहे आणि प्रत्यक्ष तिकडे मी पण काय म्हणतो साहेब, सर्वे एक अंबार हे मध्ये विषय वाढवायचा नाही साहेब. तुम्ही सुरुवात केली त्याच मंदिरमध्ये पालकमंत्री काय राणेसाहेब या ठिकाणी शब्द देत आहेत. विषय देत नाही साहेब. साहेब आम्ही तुमच्या नेतृत्वाला अगोदरच सलाम देत होतो आणि आजच सलाम देत होतो. तुम्ही आज नारळ शब्द देतात, आम्ही आहोत साहेब तुमच्या ह्याला, तुमच्या भूमिकेकडे आम्ही 100% सलाम देतो. योगा सेंटर बनवणार आहे, अशा प्रकल्पाला आपल्याला चालना द्यायची आहे ना. आता संजू आणि हेलो ताजच्या वेळाघरमध्ये ताज येत आहे. ताज 142 रूम 142 रूम बनत आहे. त्याच्यामुळे पर्यटनाला वाढ होणार की नाही. आपल्याकडे 5 स्टार हॉटेल येत आहे. मी स्वतः फडणवीस साहेबांच्या इकडून आम्ही डिस्नीलँड सारखा प्रकल्प आणतोय. केसरकर साहेब पर्यटनाच्या दृष्टिकोनातून प्रकल्प आणताय. पर्यटनाला पोषक आणि पर्यावरणाला कुठल्याही पद्धतीची हानी न लागणारे प्रकल्प माझ्या सिंधुदुर्गामध्ये येणार. मी पालकमंत्री असेपर्यंत कोणी इथे माझ्या कुठल्याही लोकांना चुकीच्या पद्धतीने जोरजबरदस्ती करू शकणार नाही. मी बसलोय ना इथे, मग कशाला वातावरण खराब करायला पाहिजे? कशाला हे रॅली बाईक रॅली हे कशाला? ते पण माझ्याच वाढदिवस भेटला काहीतरी ठेवा. बरोबर आहे सर. आम्हाला जर पालकमंत्री म्हणून ते देत आहेत शब्द, आमच्या देवळात देत आहेत, आमचा देवावरती विश्वास आहे. देव त्यांच्याकडे शब्द पाळून गेले, त्यांनी जर शब्द पाळला तर आम्ही त्यांच्यासाठी शब्द पाळू. सगळ्या गावातले लोक आहेत, 18 गावातले लोक आहेत. प्रतिनिधी आले असतील तुमच्या सगळ्यांसाठी मी हा विषय सांगतो. 18 गावातले लोक आहेत आणि मायनिंग हा आपल्यासाठी पोषक नाही. आपल्यासाठी पर्यावरण पूरक सारखे प्रकल्प आपल्याला पाहिजे. तसं सप्पी योगा सेंटर चालू करतोय, आपल्या इथे ताज प्रकल्प येतोय, आपल्याकडे डिस्नीलँड सारखे प्रकल्प आहेत. पर्यटनाला आपल्याला चालना भेटेल. ते चांगल्या मुलांना रोजगार जे गोव्यामध्ये आपल्याची मुलं नोकरी करायला जातात. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.